श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश ऐकणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। स्वामी संदेश ऐकल्याने हारलेल्या मनाला पुन्हा चालना मिळण्यासाठी स्वामी संदेश ऐकायचा असतो। समाजात राहणारे काही व्यक्ती इतरांविषयी आपले मत तयार करून तो तसा आहे ती तशीच आहे म्हणून नको त्या शब्दात त्यांच्याविषयी बोलून दिंडोरी पिटवण्यात आपलीच अनमोल वेळ वाया घालवत असतात व स्वतःचा भरभरून समाधान करून घेत असतात। सर्व समजून उमजून सुद्धा अज्ञानी बनून जगत असतात आणि वाईट परिस्थिती आल्यावर मात्र इतरांकडे आशाने बघत असतात, परंतु त्यांची ती इच्छासुद्धा त्यावेळी पूर्ण होत नाही। म्हणून तशी आपल्यावर पुन्हा वेळ येईल या प्रकारे आपल्याला वागायला नसलं पाहिजे। सौंदर्य सृष्टीने नटलेल्या मानवीरूपी जगामध्ये जगताना मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्माचा हिसाब किताब त्याला याच जन्मामध्ये भोगावा लागत असतो। तर त्यांनी न केलेल्या चुका म्हणजे नैसर्गिक भूकंप होणे, पूर येणे, दुष्काळ पडणे, ऊन वारा पाऊस थंडी इत्यादीमुळे माणसाच्या वाट्यास सुखदुःख येत असतात। ती शारीरिक सुखदुःख होत असतात, परंतु माणसाच्या स्वतःच्या कर्मामुळे अनेक शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक समस्या निर्माण होत असतात व त्याला कारणीभूत कोणी दुसरा तिसरा नसून ज्याचा त्याचा तोच असतो। ते म्हणतात ना, जसा करेल तसे भरेल, जसे पेराल तसेच उगवेल ना। यानुसार मानवी जीवनात सुख दुःख तर येतच असते व आपल्या कर्माचे फळ आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या जन्मात नाही तर ह्याच जन्मात मिळत असते व त्याला जबाबदार दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो। मानवाच्या स्वतःच्या कुशल कर्मामुळे त्याच्या सभोवतालच्या लोकांवर व पुढील येणाऱ्या पिढ्यांवर देखील त्याच्या चांगल्या वाईट कर्माचा परिणाम होत असतो। जसे तथागत गौतम बुद्ध यांनी विशद केलेल्या सद्धर्माची फळे आपणास आज 2500 वर्षानंतर मिळत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांनी केलेले महत्त्वाचे कार्य त्यांची फळे या देशातील दीनदुबळ्या लोकांना आजही मिळत आहेत। तर भूतकाळातील ज्या सत्पुरुषांनी कुशल कर्म केली त्यांची चांगली फळे आपण आजही उपभोगत आहोत। तर मातापित्यांनी जर लेकरांचे चांगले संस्कार दिले तर त्यांनी केलेल्या संस्काराचे चांगले वाईट फळ मिळतातच। तथापि स्वतःच्या उन्नतीसाठी माणसाला स्वतःचं कर्म करावे लागते। तथापि मनुष्याच्या स्वतःला उन्नती करता स्वतःचं कर्म स्वतःच करावं लागतं व गुरुजींनी कितीही शिकवले तरी पेपर स्वतःला सोडवावा लागतो, पास स्वतःलाच व्हायचे असते। आईवडिलांनी कितीही मदत केली तरी स्वतःचा अभ्यास स्वतःलाच करावा लागतो, त्याशिवाय चांगलं फळ मिळत नाही। म्हणून भगवंतांनी म्हटले आहे, तुम्ही ही किंच आतंप यथाकार्थ आपण स्वतः कुशल कर्म करावी, त्याचे फळ तुम्हाला कुशलच मिळतील व आपणास निर्वाणाची प्राप्ती होऊ शकेल। त्यामुळे माणसाने मानवी रूप जीवनात चांगले कर्म करा व वाईट कर्मापासून दूर राहा। शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल, आनंदाचे क्षण तर कधी चांगले वाईट असतात आणि जीवनात प्रसंग येत असतात, ते खूप काही शिकवण देऊन जातात। फरक एवढाच आहे की त्यांना ओळखण्याची आपण संधी गमावून बसतो, त्यामुळे ते सहसा कळत नाही। म्हणून आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला ओळखावे व त्यांना गुरु मानून त्यांचा सन्मान करावा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।